आपल्या सर्वांच्याच मनात कितीतरी गोष्टींची भीती भरून राहिलेली असते. त्याची बहुतेक कारणं पूर्ण माहिती नसण्यात म्हणजे अज्ञानात असतात. भयाची भावना नैसर्गिक आहे. सर्व सजीवांना आपल्या रक्षणाची काळजी घ्यायची जाणीव असते आणि म्हणून सावधपणे आपण वागतो. पण सावधपणा म्हणजे भित्रेपणा नव्हे. अपरिचित माणूस किंवा वस्तू यांचे निरीक्षण करून तर्क, अनुभव यातून ओळख करून घेतली म्हणजे विश्वास वाढतो, भीती राहत नाही. मुलांच्या सर्वात जवळचे म्हणजे पालक आणि शिक्षक यांनी मुलांच्या भीतीची कारणं समजून घेऊन त्यांच्या मनातील शंका दूर केल्या पाहिजेत आणि त्यावर दक्षतेचे, सावधगिरीचे मार्ग सुचवणं अधिक योग्य. पुढची पिढी आनंदी, आत्मविश्वासू, सदाचारी, पराक्रमी व्हायची तर ज्ञानाने आणि धैर्याने भीतीवर मात करता यायला हवी.